Praise the Lord. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या सर्व प्रिय लोकांनो, God has arranged unimaginable things for each one of you. देवाने आपल्या प्रत्येकासाठी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी नेमून ठेवलेल्या आहेत. Everything has been planned for you by God. सगळं काही देवाने तुमच्यासाठी आयोजित करून ठेवलेलं आहे. You need to at times set aside your plan आणि कधी कधी ना तुम्हा लोकांना आपल्या स्वतःच्या योजना बाजूला ठेवाव्या लागतील and get into the plan of God. आणि देवाच्या योजनेमध्ये जावं लागेल. God's plan is very colorful. म्हणजे देवाची योजना जी काही आपल्यासाठी असते ती नेहमी फार सुंदर आणि रंगीत असते. It's always blessed. आणि नेहमी आशीर्वादित अशी देवाची योजना आपल्या प्रत्येकासाठी असते. So get into the plan of God. तर देवाच्या योजनेमध्ये प्रवेश करा. God will give you beyond your thoughts, देव तुम्हा लोकांना तुमच्या विचारांपलीकडे जाऊन देईल. beyond your imagination, देवा तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे जाऊन देईल. and it will start happening the day you start believing in God. आणि ज्या दिवशी तुम्ही देवावरती विश्वास ठेवू लागाल त्या दिवसापासून हे घडायला सुरुवात होईल. God says देव बोललाय in Jeremiah 29 verse 11, इर्मिया 29वा अध्याय त्यातलं 11वं वचन, I know I have great plans for you, says the Lord. मला ठाऊक आहे माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत असं देव म्हणतोय. Plans to prosper you, माझी योजना आहे की तुला समृद्ध करावं. not plans to put you down, माझी योजना तुला खाली पाडायची नाहीये. but to give you hope and future. माझी योजना तुला आशा आणि भवितव्य द्यायची योजना आहे. Maybe some of you have seen good, कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी आयुष्यात चांगलं पाहिलं असेल, but the better is coming. पण त्याहूनही चांगलं अजून येणार आहे. The best is coming. अति उत्तम अजून येणार आहे. Wherever you are today, जिथे कुठे आज तुम्ही लोक आयुष्यात असाल, maybe you don't like the place where you are in आणि today. कदाचित सध्याला आयुष्यात तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला ते फारसं आवडत नसेल. Nothing is wrong with the place you are in right now. आणि सध्याला तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीत आहात त्यात चुकीचं असं काही नाहीये. But God can make an improvement in that position. पण देव त्या अवस्थेमध्ये सुद्धा अजून बरीच सुधारणा करू शकतो. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 28, रोमकरास 8 अध्याय 28व वचन, everything will work out together for good for those who love God. सर्व काही चांगल्याकडे होईल अशा लोकांच्या जीवनात की ज्यांचं देवावर प्रेम आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 48 verses 17 and 18, यशया 48 17 आणि 18 वचन, God is saying, देव बोलत आहे, I the Lord your God will teach you to profit. मी तुझा प्रभू परमेश्वर तुला फायदा कसा करायचा ते शिकवीन. I the Lord your God will lead you by the way you should go. आणि मी तुझा प्रभू परमेश्वर ज्या मार्गाने तू चालायचं तो मार्ग मी तुला शिकवीन. If you had only listened to me, जर तुम्ही लोकांनी फक्त माझं ऐकलं your peace will flow like a तर river. तुमची शांती नदी सारखी वाहील. Praise God. देवाला धन्यवाद. Your peace will flow like a river. तुमच्यातली शांती नदी सारखी वाहील तुम्ही लोकांनी जर फक्त माझं ऐकलं तर. Nobody knows what is said before us. कोणालाही माहित नसतं की आपल्या समोर काय ठेवलेलं आहे, उद्या उठून काय होणार आहे. Anything can happen anytime to any man. कधी काही कोणाच्याही जीवनात होऊ शकतं. नम्रता नेहमी चांगली. Man's greatness, माणसाची थोरवी, man's titles, माणसाची शीर्षक, man's money, माणसाचा पैसा, man's position माणसाची पद cannot cover the calamity that may come upon जी him. संकट आपल्यावर येणार असतात ना त्यांना दूर नाही लोटू शकत. Every man on this earth has some or the other blemish. या पृथ्वीवरच्या मानव जातीतल्या प्रत्येक मानवात काही ना काही खामी आणि कलंक आहे. And that which he is fighting every day. आणि ज्यासाठी तो सारखा झटत आहे रोज. Some impediment to the grandeur sometimes dampens our joy. कधी कधी काही ना काही अडचण जी येत राहते ना त्यापायी आपल्या आनंदावर विरजण पडल्यासारखं होतं. When you come low in your life, असं होतं बेटा. आयुष्याच्या गाड्या रुळावरून घसरल्या we can bow down before anyone. किंवा आपण कुणासमोरही झुकतो, नमतो, नम्र राहतो कारण समस्या आणि प्रॉब्लेम आहेत ना. It's always better you bow down before God. मग मी काय म्हणतो देवासमोर तुम्ही नेहमी नतमस्तक राहाच ना. And God will never allow you to bow down before मग anyone. देव तुम्हाला कुणाही समोर आपलं डोकं झुकवू देणार नाही. Never. कधीही नाही. He will maintain your respect. देव तुमचा आदर सांभाळून ठेवेल. He will maintain your honor. देव तुमचा मान सन्मान सांभाळून ठेवेल. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं cursed is the man that puts his trust in man. जो माणूस माणसावर विश्वास ठेवतो तो माणूस शापित आहे. Blessed is the man who puts his trust in पण God. जो माणूस देवावर विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे.
Believe in the miracles of God. देवाच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. No matter what may be happening today in your life, तसं तुमच्याही जीवनात आज काहीही जरी चाललेलं असलं, God has good things in store for each one of you. देवाकडे तुम्हा प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी आहेत बरं का. Jesus can change everything. येशू सगळं बदलू शकतात. If he can overcome death by येशूना- his power, he can overcome anything. येशू जर मृत्यूवर त्याच्या सामर्थ्याने विजय घेऊ शकले तर येशू काहीही करू शकतात. Anything. काहीही करू शकतात. Psalm 31 verse 19 says, स्तोत्र संहिता 31 त्यातलं 19ावं वचन म्हणतं, what a stack of blessings you have piled up for those who worship you. जे लोक तुझी आराधना करतात त्या लोकांसाठी तू आशीर्वादांचा किती मोठा भार ठेवलाय. Praise God. आशीर्वादांचा भार. What a great blessings he has म्हणजे stored एवढे for us. आशीर्वाद माझ्यावर आले की वजन झालंय आता आशीर्वादांचं. He can do anything for you तुझ्यासाठी देव काहीही करू शकतो. because he loves each one of us. कारण देवाचं आपल्या प्रत्येकावर प्रचंड प्रेम आहे. He cares for us. देवाला आपली काळजी आहे. आपण कुणाला आवडो न आवडो, देवाला आपण आवडलो त्यात आपण जिंकलो. Praise God. Your plans will fail, but God's plans will never fail. तुझी योजना अपयशी ठरेल पण देवाची योजना कधी अपयशी ठरणार नाही. I'm telling you, when you have Jesus, you'll be only rejoicing. मी खरं सांगतो, मी वेदीवर आहे, मी खरंच सांगतो, येशू तुमच्या जीवनात असला ना की तुम्ही नेहमी आनंद कराल. Because his plans are workable. कारण येशूंच्या योजना सगळ्या काम करतात. It's the best thing that can happen in your life. एकदम बेस्ट आपल्या जीवनात जर काही घडत असेल तर ते येशूंच्या योजनेत घडतं. Praise God. Amen. But for that you have to give your heart to him पण त्याच्यासाठी तुम्हाला आपलं हृदय येशूंना द्यावं लागेल. and see what it does for you. हृदय रिकामी करून येशूंना आपल्या हृदयात घ्यावं लागेल आणि मग बघा येशू तुमच्यासाठी काय करतात. Praise God. देवाला धन्यवाद.